भारतातलं क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य ते म्हणजे आपलं गोवा राज्य. आणि गोवा राज्य हे सर्वांना माहिती आहे की क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य आहे. आणि या गोवा राज्यामध्ये आतापर्यंत 2 जिल्हे होते. आतापर्यंत गोवा राज्यामध्ये 2 जिल्हे होते. आता या गोवा राज्यामध्ये नवीन आणि तिसरा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला आहे, असा आपला करंट अफेअरचा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या की आता गोव्यामध्ये तिसरा नवीन जिल्हा होणार आहे, तो म्हणजे कुशावती जिल्हा. कुशावती जिल्हा हा गोव्यामधला तिसरा नवीन जिल्हा झालेला आहे 31 डिसेंबर 2025 ला. मग त्याबद्दल सर्व माहिती पाहता पहा की या अगोदर 2 जिल्हे होते, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. आणि यामध्ये आता हा तिसरा जिल्हा दक्षिण गोव्यामधून वेगळा झालेला आहे, तो म्हणजे कुशावती जिल्हा. आणि त्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहता. लक्षात घ्या, गोव्यातला तिसरा नवीन जिल्हा तो म्हणजे कुशावती. गोव्यातील नवीन आणि तिसरा जिल्हा कुशावती म्हणून घोषित करण्यात आला आहे, जो 31 डिसेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यातून वेगळा करून तयार करण्यात आला आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे. या नवीन जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असणार आहे, तर क्वेपेम. क्वेपेम या ठिकाणी या नवीन जिल्ह्याचं मुख्यालय असणार आहे. येथे असेल यात केपे, काणकोण, सांगे, धारबांदोरा या तालुक्यांचा समावेश असेल. पहा, जिल्ह्याचं नाव आहे कुशावती. स्थापना 31 डिसेंबर 2025 ला. मुख्यालय केपे इथे असणार आहे. त्यामध्ये कोणते कोणते तालुके असणार पहा, केपे, काणकोण, सांगे आणि धारबांदोरा असे 4 तालुक्यांचा हा जिल्हा असेल, गोव्यामधला तिसरा आणि नवीन जिल्हा. पार्श्वभूमी पहा, गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातून हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. आधी गोव्यामध्ये 2 जिल्हे होते, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. आणि हा दक्षिण गोव्यातून नवीन जिल्हा बाहेर पडला, तो म्हणजे कुशावती. हे नाव येथील प्राचीन कुशावती नदीवरून देण्यात आलेलं आहे या कुशावती जिल्ह्याला. यापूर्वी गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे 2च जिल्हे होते. आता हा तिसरा जिल्हा कुशावती जिल्हा आहे. राज्य आणि राज्यामध्ये तयार होणारे नवीन जिल्हे यावर परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. मग अशाच प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कुशावती हा नवीन जिल्हा गोव्यातला असणार आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि